काय विशेष मुद्दे आहेत जेणेकरून आपण पत्रकार परिषद रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने येत्या 8 मार्चला जो की महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, त्या दिवशी ग्रामीण नेतृत्व, महिलांचं ग्रामीण भागातलं नेतृत्व हे साजरं करण्यासाठी आणि त्याला एक मानाचा मुजरा देण्यासाठी 8 आणि 9 मार्चला एक नारी शक्ती संगम ग्रामीण महिला नेतृत्व परिषद याचं आयोजन रामभाऊ म्हाळगीच्या उत्तण भाईंदर परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन 8 मार्चला माननीय मुख्यमंत्री आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी फडणवीस करतील. याचे निमंत्रक पद्मश्री पोपटराव पवार आहेत आणि यामध्ये 500 ते 600 महिला ग्रामीण महाराष्ट्रातनं याच्यामध्ये सामील होणार आहेत. याच्यामध्ये 2 दिवसांमध्ये उद्घाटनाचं सत्र आणि याशिवाय 3 चर्चासत्र या संमेलनामध्ये आयोजित करण्यात आले. त्याच्या मागचं कारण काय हे आयोजित करण्याचं आणि ग्रामीणमधल्या महिलांनाच आपण हे करतायत, सन्मानित करतायत, काय असं विशेषतः आहे? आयोजनाच्या मागे कल्पना एक अशी आहे की यावर्षी मद्रास विधिमंडळामध्ये 100 वर्षापूर्वी 1926मध्ये श्रीमती मुथुलक्ष्मी रेड्डी यांची नेमणूक झाली होती. त्या पहिल्या इतिहासातल्या, भारतीय इतिहासातल्या, तो ब्रिटिश काळ होता तरी पण त्या विधिमंडळाच्या इतिहासातल्या पहिल्या नियुक्त महिला लोकप्रतिनिधी होत्या आणि त्यांनी त्या काळात लक्षणीय काम केलं. तरी त्याची शताब्दी आहे त्या घटनेची. शिवाय विविध भागांमध्ये, विविध स्तरावर, अगदी पंचायत स्तरापासून तर संसदेच्या स्तरापर्यंत महिला नेतृत्वाने बरंच काम केलेलं आहे, बरंच काम करतात आहे. तर ते ॲक्नॉलेज करणं, त्याची दखल घेणं त्या कामाची, शिवाय त्यांनी ते काम कशा पद्धतीने केलं, ते काम करताना त्यांना काय अडचणी आल्या, त्यांना समाजाकडनं कितपत सपोर्ट मिळाला किंवा अगदीच त्यांच्या कुटुंबापासनं तर समाजापासनं गावामध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये अडचणी काय आल्या, सहभाग काय लोकांनी दिला, लोकांनी मदत काय केली, ह्या सगळ्यांचं अनुभव कथन होण्यासाठी, जेणेकरून बाकीच्या महिलांना त्याचा फायदा होईल त्या अनुभव कथनापासून, ही त्यामागची संकल्पना आहे. आणि विकसित भारतामध्ये महिला नेतृत्वाचं स्थान काय, ग्रामविकासाशिवाय विकसित भारत होणार नाही आणि विकसित भारताच्या कल्पनेमध्ये महिला नेतृत्वाशिवाय सुद्धा त्याला ते स्वप्न साकार होणार नाही. तर ते एका प्रकारे लोकांसमोर आणण्याचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्दिष्ट आहे. पहिलं वर्ष आहे, पहिलं वर्ष हे अशा प्रकारचं संमेलन पहिल्यांदाच येतो आहे आणि हे प्रबोधिनीच्या परिसरामध्ये होत आहे. असं गल्ली ते दिल्लीपर्यंत गेलेले असे एकूण किती महिला सहभागी होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये? गल्ली ते दिल्लीपर्यंत झालेल्या महिला नाही, पण याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये, म्हणजे आत्मनिर्भर महिला असतील ज्यांनी आर्थिक क्षेत्रामध्ये भरपूर मोठं काम केलं आहे, ग्रामीण स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना असतील, लखपती दिदी झाली, ड्रोन दिदी झाली, या माध्यमातून, शिवाय लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पंचायत समिती म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, इथे लक्षणीय काम केलेलं आहे. आपण बघतो नेहमी की महिलांना जेव्हा प्रतिनिधित्व मिळतं तेव्हा ते पुष्कळदा रिझर्वेशनची अट पूर्ण करण्यासाठी दिलं जातं, पण प्रत्यक्षपणे महिला काही काम करत नाही, त्यांना काम करू दिलं जात नाही. त्यांचे पती किंवा त्यांचा भाऊ किंवा त्यांचे वडील तेच त्यांच्या मागणं कारभार चालवतात. पण हाही बदल महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी होतो आहे. या संमेलनाचा फोकस महाराष्ट्र असल्यामुळे बऱ्याचशा महिलांनी प्रत्यक्ष स्वतः नेतृत्व करतात आहेत आणि त्यांना पुरुषांनी मदत केलेली आहे. अशाही काही जोडप्यांना आम्ही तिथे बोलावलं आहे जिथे पुरुषांनी त्या महिलांची मदत केली आहे आणि त्यांना नेतृत्वाची संधीच दिलेली नाही, फक्त त्यांचं नेतृत्व नावारूपाला यावं, त्यांना नेतृत्वाचं काम करता यावं यासाठी त्यांना सहभाग दिलेला आहे, मदत दिलेली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून किती महिलांना एक प्रोत्साहन भेटेल? कार्यक्रमात तर 500-600 महिला येणार आहे, पण या कार्यक्रमाच्या ह्याच्यातनं पूर्ण भारतामध्येच अशा प्रकारच्या, कारण केंद्र सरकारच्या योजना पूर्ण भारतासाठी असतात, शिवाय त्या राज्य सरकारांच्या महिला केंद्रित योजना असतात किंवा ग्रामीण विकासाच्या योजना असतात, त्या सर्व भागामध्ये या कार्यक्रमाचा संदेश जावा अशी प्रबोधिनीची इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू.